आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। 9 जण अटकेत। दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती। मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या तिघांना अटक। आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खानसह इतर आरोपींचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला। न्यायालयाकडून सुनावणीसाठी पुढे 12 जून नंतरची तारीख। 19 दिवसांपासून निदा खान कारागृहात। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। नाशिकमध्ये माळी कुटुंबाच्या जमिनी प्रकरणी अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला। अशोक आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन। निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई। 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त तर 55 आरोपींना अटक। पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार गृह विभागाचा निर्णय। विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू। पुण्यात शिवसेनेकडून दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त। विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर नाना भानगिरेंकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त। गावठी दारूची दुकानंही फोडली। सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका। मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीत सीएनजी 2 रुपयांनी महागला। 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ। दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर। घरगुती पाईप गॅसच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ। महानगर गॅसचे नवे दर लागू। घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये।